हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायन टेक चॅनल. आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे CS पेपर 2 ची. ओके, त्यामध्ये आपण 3 युनिट्स कव्हर केलेत आत्तापर्यंत. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनची सिरीज पण दिली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवलेले आहेत अँसरचे. मग हे क्वेश्चन अँसर सिरीज जर तुम्हाला हवी असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इवन त्याचे PDF जर हवेत हे अँसरचे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. आजचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू X86 फॅमिली, जो की 7 मार्क्ससाठी विचारला जातो. मग याच्यावरचे ठरलेले क्वेश्चन आहेत. काही 3 मार्कासाठी क्वेश्चन्स आहेत आणि काही 4 मार्कचा. एक 4 मार्कचा क्वेश्चन आहे आणि बाकी 3 मार्कचे क्वेश्चन आहेत. तर 3 मार्कचे क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक कंपॅरेटिव्हली एक सांगते की हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये असणारच आहे. एक की ड्रॉ अँड लेबल प्रोग्रामिंग मॉडेल, ड्रॉ अँड लेबल प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ, एक तर 8088 ला विचारतील, 8086 विचारतील किंवा 80286 विचारतील. या तिन्हीपैकी कोणतंही नाव असेल तर तुम्हाला 16 बिट वाला मॉडेल ड्रॉ करायचा आहे मायक्रो प्रोसेसरचा. ठीक आहे. किंवा मग दुसरा क्वेश्चन असतो की ड्रॉ अँड लेबल प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 80386, 80486 और पेंटियम. या तिन्हीपैकी कोणतं नाव असेल तर तुम्हाला 32 बीट साठी मॉडेल ड्रॉ करायचं आहे. ओके, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी कधी ते 60 बीट 32 बीट देत नाही, एखाद्या प्रोसेसरचं नाव देतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की 8088, 8086, 80286 हे 16 बीट साठी 16 बीट वाले मॉडेल आहेत. तर 80386, 486 पेंटियम हे 32 बीट वाले मॉडेल आहे. मग तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये ह्या 2 डायग्राम ड्रॉ करायच्या आणि या 2 डायग्राम जर तुम्हाला आल्या तर तुम्ही एक्सप्लेन आरामात करू शकता. दोन्ही कंपॅरेटिव्हली बघूयात आपण. पहिला पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे की 16 बिट मॉडेल कुठं यूज होतो, कोणत्या प्रोसेसरमध्ये यूज होतो. तर हे नाव सांगा की एवढ्या प्रोसेसरमध्ये यूज होतो. ओके, आणि 32 बिट मॉडेल कुठे यूज होतो तर ते पण सांगा. आता ऑब्वियस आहे 16 बिट पेक्षा 32 बिट मॉडेल हे ॲडव्हान्सच असणार आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं असणार आहे. हे तुम्हाला सेकंड पॉईंट सांगायचं आहे. थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहे दोन्ही पण. ठीक आहे, दोन्ही डायग्राम ड्रॉ झाल्या तुमच्या. त्यानंतर तुम्ही सांगणार की जे काही तुमचं as shown in figure, programming model of 16-bit version x86 family consists of 3 register. किती रेजिस्टर कंटेन करतो हा? 3. सेम सेंटेन्स आहे, इकडे पण 3 रेजिस्टर ग्रुप कंटेन करतोय. ठीक आहे, बोथ 16 बिट असू दे की 32 बिट असू दे, दोन्ही मध्ये 3 रेजिस्टर ग्रुप्स आहेत. मग कोणते रेजिस्टर ग्रुप आहे तर हा जनरल पर्पज रेजिस्टर, सिगमेंट रेजिस्टर आणि तिसरा इन्स्ट्रक्शन पॉइंटर अँड फ्लॅग रेजिस्टर, असे 3 ग्रुप पडतात. इथे पण तेच आहेत बघा, जनरल पर्पज रेजिस्टर, सिगमेंट रेजिस्टर आणि इन्स्ट्रक्शन अँड फ्लॅग पॉइंटर. मग इकडे जनरल पर्पज रेजिस्टर किती आहेत? फर्स्ट ग्रुप कंटेन, पहिला जो ग्रुप तुमचा आहे. ओके, फर्स्ट ग्रुप कंटेन 8 जनरल पर्पज रेजिस्टर. सिमिलरली इकडे पण 8 जनरल पर्पज रेजिस्टर कंटेन करतो. फर्स्ट ग्रुप कंटेन 8 जनरल पर्पज रेजिस्टर. इथे तुम्हाला दिसत असेल एक AX, BX, CX, DX असे 4, SI, DI, BP, SP असे 4, 4 आणि 4 8. इथे पण सेम आहे, EAX, BAX, CAX, EDX, ESI, EDI, EBP, ESP असे टोटल हे तुमचे 8 आहेत रेजिस्टर्स. ओके, सिमिलर आहे याच्यामध्ये. फर्स्ट ग्रुप कंटेन 8 जनरल पर्पज रेजिस्टर. हे 4 नावं लिहायचे तुम्हाला, AX, BX, CX, DX. त्याच्यानंतर हे 4 नावं लिहायचे, SI, DI, BP, SP. इकडे तुम्हाला लिहिता सांगायचं EAX, EBX, ECX, EDX, ESI, EDI, EBP आणि ESP असे तुम्हाला 8 नावं लिहायचे. त्यानंतर इथे X म्हणजे काय सांगा? X म्हणजे एक्सटेंडेड, इथं पण E म्हणजे एक्सटेंडेड असतो. ठीक आहे, नेक्स्ट इच रेजिस्टर EAX, BX, CX, DX आणि हे सगळे 8च्या 8 जनरल पर्पज रेजिस्टर हे 16 बिटचे असतात. इकडले सुद्धा हे जनरल पर्पज जेवढे आहेत ते सगळे 16 बिटचे आहेत, हे सांगायचंय तुम्हाला. नेक्स्ट काय सांगायचंय तुम्हाला की AX मध्ये तुमचा AH, BH, CH, DH आहे. AX ला डिवाइड केलंय AH आणि AL मध्ये. H स्टँड फॉर हायर बिट, L स्टँड फॉर लोअर बिट, A स्टँड फॉर ॲक्युम्युलेटर. ओके, तुम्हाला ते पण सांगायचं की वेअर AH इन AH, BH, CH, DH, H स्टँड फॉर हायर बिट, L स्टँड फॉर लोअर बिट. इकडे पण तेच सांगायचे तुम्हाला, H स्टँड फॉर हायर बिट, L स्टँड फॉर लोअर बिट. एक्सप्लेनेशन जास्त नाहीये, फक्त डायग्राम वरून तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, आणि मग नंतर सांगायचं तुम्हाला उरलेले 4 रेजिस्टर जे आहेत तुमचे, सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स, बेस पॉइंटर, स्टॅक पॉइंटर.
हे जे काय आहेत ईच रजिस्टर 16 बिटचे आहेत, इथे पण सेम हे ईच रजिस्टर 16 बिटचे आहेत. ओके, असं तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. इथे एक्स्ट्रा पॉइंट आहे की each register can be addresses 1, 8, 16 or 32 bit modes. ओके, मोड्स. हे तुम्हाला एक पॉइंट ऍड केला तरी चालतो, नाही केला तरी काही इश्यू नाही. ठीक आहे. मग आता जे काही प्रोग्राम कम्प्युटिंग करतो, डेटा कम्प्युटिंग होतो, त्यावेळेस हे रजिस्टर यूज होतात है ना, जनरल पर्पजेस स्टोअर करण्यासाठी यूज होतात. हा पॉईंट एक्स्ट्रा पॉईंट ऍड केला तरी चालतो, नाही केला तरी काही इश्यू नाही. नेक्स्ट आहे तुमचा सिगमेंट रजिस्टर. ओके, इकडे पण दुसरा ग्रुप कोणता आहे तुमचा? सिगमेंट रजिस्टर वाला ग्रुप आहे बघा. सिगमेंट रजिस्टर वाला ग्रुप तुम्हाला दिसत असेल. सिगमेंट रजिस्टर कंटेन कोड सिगमेंट, स्टॅक सिगमेंट आणि डेटा सिगमेंट. त्यामध्ये दोन आहेत, डीएस आणि ईएस. डीएस स्टँड फॉर डेटा सिगमेंट, ईएस स्टँड फॉर एक्सटेंडेड डेटा सेगमेंट. इथे किती आहेत बघा, कोड सिगमेंट आणि स्टॅक सिगमेंट. सिगमेंट रजिस्टर इकडे चारच आहेत, सीएस, एस आणि दुसरं त्याला परत पार्ट केला आपण डेटा सेगमेंटमध्ये. डेटा सेगमेंटमध्ये याच्यात दोनच रजिस्टर आहे, डीएस आणि ईएस असं लिहायचं तुम्हाला. तर इकडे तुम्हाला सिगमेंट रजिस्टरमध्ये तुम्हाला सांगायचे की सीएस, एसएस, ईएस, डीएस आहे, डीएस, जीएस आणि एफएस हे आहेतच आहेत. पण इथे डेटा सिगमेंट म्हणून तुमचे चार यूज केलेत, इकडे दोनच डेटा सिगमेंट आहेत, डीएस आणि ईएस. इथे काय डीएस पण आहे, ईएस पण आहे, जीएस पण आहे आणि एफएस पण आहे. डेटा सिगमेंट हा 4 आहेत, म्हणजे याच्यापेक्षा जास्त डेटा सिगमेंट आहेत. ओके, एवढं तुम्हाला सांगायचंय नेक्स्ट सिगमेंट ग्रुपमध्ये. तिसरा ग्रुप आहे, तिसरा डायरेक्टली सांगायचं, थर्ड ग्रुप कंटेन इन्स्ट्रक्शन पॉइंटर अँड फ्लॅग रजिस्टर. सिमिलरली इथे पण सांगायचं की थर्ड ग्रुप कंटेन इन्स्ट्रक्शन पॉइंटर अँड फ्लॅग रजिस्टर. फक्त इथला जो काही इन्स्ट्रक्शन पॉइंटर आहे, ओके, किंवा फ्लॅग रजिस्टर आहे, कुठल्याही प्रकारचं एक्सटेंडेड नाही. तर इकडे EIP आहे म्हणजे एक्सटेंडेड इन्स्ट्रक्शन पॉइंटर इकडे अवेलेबल आहे. असे 3 ग्रुप तुम्हाला एक्सप्लेन करायचे, जनरल पर्पज रजिस्टर, सिगमेंट रजिस्टर आणि इन्स्ट्रक्शन पॉइंटर. तुम्ही जर असं कंपॅरेटिव्हली केलं तर तुम्ही इझिली 3 मार्क्ससाठी हे ग्रुप एक्सप्लेन करू शकता. डायग्राम ड्रॉ करून बघा, एकदा दोनदा तुम्हाला येऊन जाईल. हे नाव पण लक्षात येईल. ए स्टँड फॉर अक्युमुलेटर, बी स्टँड फॉर बेस इंडेक्स, सी फॉर काउंट, D for data, S for source index, DI for destination index, BP for base pointer, SP for stack pointer, CS code segment, SS stack segment, DS data segments, ES extended data segment, IP instruction pointer आणि लास्टला फ्लॅग रजिस्टर. ओके, असं तुम्ही जर डायग्राम पाठ केली तर तुम्ही त्याच्यावरून ते एक्सप्लेन पण करू शकता. याचं जर PDF हवं असेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. या दोन्हीपैकी क्वेश्चन पेपरमध्ये असतोच. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कम्पॅरिझन. कम्पेअर किंवा डिफरन्शिएट, कशाचा डिफरन्स विचारला जातो? तर पेंटियम सोबत 486चा, ओके, पेंटियम सोबत 386चा, पेंटियम सोबत 286चा, पेंटियम सोबतच 8086चा, किंवा कोणत्याही दोघांचा जर डिफरन्स विचारला, 3 मार्काला तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. तर 3 मार्काला 3 पॉईंट लिहायचे. आता मी ते थोडं शॉर्टकटमध्ये दिलंय, तुम्ही सेंटेन्स क्रिएट करून लिहू शकता. ठीक आहे, तर हा तुमचा टेबल जर तुम्ही पार्ट केलाय, हा एवढा कम्पॅरिझन वाले ऍट्रिब्यूट वाला टेबल, तर तुम्ही कोणतंही कम्पॅरिझन, कोणताही डिफरन्स इझिली लिहू शकता. तर आपल्याकडे x86 फॅमिलीमध्ये एवढे रजिस्टर्स आहेत. कोणते कोणते बघा, 8086, 80286, 80386, 486 अँड 586. 586 इज नथिंग बट अ पेंटियम. कधी कधी 80586 सांगतील किंवा कधी कधी पेंटियम सांगतील. ओके, मग आता बघूयात. पहिलं तर डेटा बसेस, सगळ्यात महत्त्वाचे आहेत डेटा बसेस. डेटा कॅरी करणाऱ्या ह्या बायडायरेक्शनल बसेस असतात. ओके, मग ज्याच्यामध्ये डेटा बायडायरेक्शनली कॅरी होतो. मग 8086 मध्ये किती आहेत? 16 बिट आहेत. इकडे पण 286 मध्ये 16 बिट आहेत. तर डेटा बसेस ऑफ 386 किती आहेत? 32. 486 सुद्धा 32 आणि सगळ्यात जास्त डेटाबेस असलेला मायक्रो प्रोसेसर आहे पेंटियम प्रोसेसर, ज्याच्यामध्ये 64 डेटा बसेस आहेत. जितक्या जास्त डेटा बसेस तितकी प्रोसेसरची स्पीड काय होते? हाय होते. हाय स्पीड डेटा ट्रान्सफर होतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एका क्लिकमध्ये, एका सेकंडच्या, मिली सेकंडमध्ये आपल्याला आउटपुट मिळते. हे आहे यूज ऑफ डेटा बसेसचा. ओके, आता हे फॅक्ट आहेत, तुम्हाला नंबर पाठच करावं लागतील. ओके, ऍड्रेस बसेस किती आहेत? पहिल्यामध्ये 86 मध्ये 20 ऍड्रेस बसेस आहे. बीट 20 बीट आहेत. बीट म्हणजे सिंगल नंबर. बायनरी जे नंबर असतात ना, 0 1 असे नंबर्स जे असतात ते सिंगल 0ला 1
काउंट करणार, 1 ला 1 काउंट करणार, असे जे काही तुमचे 1 2 3 4 असे 8 बीट 16 बीट असे बीट्स असतात. ओके, तर मग आता तुमचा जो काही ऍड्रेस बस आहे ती बीटमध्ये 8086 ची किती आहे 20 बीट. ओके, आणि त्याच्यानंतर आहे 286 ची 24 बीट, 386 ची 32 बीट, 486 ची 32 बीट्स आणि पेंटियम प्रोसेसरची 32 बीट. सेंटेन्स कसं लिहिणार? ऍड्रेस बस इन 8086 are 20 bits. ओके, दे आर युनिडायरेक्शनल. डेटा बसेस बद्दल लिहायचं असेल तर सेपरेट तुम्हाला क्वेश्चन आला की एक्सप्लेन पेंटियम प्रोसेसर, तुम्हाला हे पॉईंट जे दिलेले आहेत हे पॉईंट तुम्ही सेंटेन्स म्हणून सुद्धा तयार करू शकता. तर तुम्हाला ऍट्रिब्यूटचे नावं लिहायचे आणि सेंटेन्स क्रिएट करायचे की बाबा डेटा बसेसवर सांगता वेळेस कसं सांगणार, डेटा बसेस बाय डायरेक्शनल आहे, 64 बिट्स आहे, ज्यामुळे काय होते प्रोसेसिंग स्पीड हाय होते. ऍड्रेस बसेस 32 बिट्स आहेत, ह्या युनिडायरेक्शनल आहेत. ओके, जे काही ऍड्रेस कॅरी करतात. ऑपरेटिंग स्पीड पण मेगाहर्ट्झ मध्ये बघूयात की प्रोसेसर ऑपरेट होण्यासाठी जेवढी फ्रिक्वेन्सी लागते किती आहे. त्याच्यात 5 to 10 मेगाहर्ट्झ आहे, 6 to 20 मेगाहर्ट्झ आहे. ओके, 16 to 32 मेगाहर्ट्झ आहे, 25 to 50 आहे आणि लास्ट वाली 50 to 100 मेगाहर्ट्झ त्याला फ्रिक्वेन्सी लागते. सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या पेंटियम मध्ये असणार आहेत. ठीक आहे. मेमरी कॅपॅसिटी, आता आपल्याला माहिती आहे की हा प्रोसेसर आहे, तर मग प्रोसेसर म्हटलं की त्याच्यामध्ये मेमरी इनबिल्ट आहे का? नाही. आपण प्रिव्हियस जे काही टॉपिक पाहिला आपण मायक्रो कंट्रोलर, त्यामध्ये आपण हे शिकलोय की रॅम, रोम, इनपुट आउटपुट आणि टाइमर असलेली डिव्हाइस म्हणजे मायक्रो कंट्रोलर. पण इथे कोणत्या डिव्हाइस आहेत मेमरी ज्याच्यामध्ये मेमरी कॅपॅसिटी आहे का? तर मग इंटरनल मेमरी बद्दल बोललं जाते. ओके, तर मग मेमरी कॅपॅसिटी तुमची 8086 ची 1 MB आहे, दुसऱ्याची 286 ची 16 MB. ओके, तिसऱ्याची 386 ची 4 GB, त्यानंतर 486 ची 4 GB आणि पेंटियम प्रोसेसरची तर सुद्धा 4 GB आहे. ओके, त्यानंतर ही मेमरी जी काही मॅनेजमेंट आहे, इंटरनल मेमरी आहे की एक्सटर्नल मेमरी आहे हे पण गरजेचं आहे. तर इथे जे काही पहिले तुमचे तीन मायक्रोप्रोसेसर आहेत तिथे एक्सटर्नल मेमरी मॅनेजमेंट आहे, म्हणजे मेमरी बाहेरच्या साईडने असणार आहे. तर तुमचे 486 आणि पेंटियम प्रोसेसर आहे, याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय आहे तुम्हाला इंटरनल मेमरी आहे. ओके, तुम्हाला एक्सटर्नल मेमरीची गरज नाही पडत, इंटरनलीच इनबिल्ट मेमरी त्या प्रोसेसरमध्ये आहे, जे की मायक्रो कंट्रोलर मध्ये असायचं बघा इंटरनल मेमरी. पण इथल्या पुढे 486 पासून मेमरी इंटरनल सुद्धा मॅनेज केली जायची. ओके, नेक्स्ट आहे मॅथ को प्रोसेसर. सिमिलर आहेत, तुम्ही हे 2 पॉईंट सेम आहेत बघा. मॅथ को प्रोसेसर म्हणजे जर एखादा आपल्याला सायंटिफिक कॅल्क्युलेशन करायचं असेल, ओके, तर आता आपल्या मोबाईलमध्ये इनबिल्ट आहेच ऑलरेडी सगळं. पण प्रिव्हियस जे प्रोसेसर होते त्याच्यामध्ये एक्सटर्नली मॅथ प्रोसेसर को प्रोसेसर यूज करावा लागायचा. ओके, पहिल्या 3 मध्ये. आणि उरलेल्या 2 मध्ये म्हणजे तुमचे 486 आणि पेंटियम मध्ये इंटरनलीच ते प्रोसेसर प्रेझेंट असायचे. ठीक आहे, तर तुम्ही हे मेमरी मॅनेजमेंट आणि मॅथ को प्रोसेसर पाहिले तर पॉईंट सेम आहेत, एक्सटर्नल एक्सटर्नल एक्सटर्नल, इंटरनल इंटरनल इंटरनल. ओके, तर तुम्ही हे लिहू शकता. इंट्रोडक्शन इयर नाही जरी केलं तरी चालतं. ओके, करायची इच्छा असेल तर करू शकता की कधी झालंय ते. तर वरचे तुम्हाला 3 आणि 3 6 पॉईंट्स होऊन जातात तुम्हाला. ओके, तर हे 6 पॉईंट लिहिण्यासाठी तुम्हाला 3 मार्कासाठी डिफरन्स आला तर फक्त 3 कोणतेही ऍट्रिब्यूट एक्सप्लेन करा. मी तुम्हाला 6 दिलेले आहेत, 4 मार्क्ससाठी येत नाही. मी हे याच्यासाठी तुम्हाला जास्त दिलंय की जेणेकरून जर सेपरेट एखादा मायक्रोप्रोसेसर विचारला डिटेलमध्ये तर तुम्ही ह्या टेबलवरून तुम्ही सेंटेन्स क्रिएट करून लिहू शकता. हा फॅक्ट डेटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, एक्सप्लेन एनी 3 फीचर. कोणतेही 3 फीचर पेंटियमचे एक्सप्लेन करायला सांगितले. ओके, तर तुम्ही हे बघू शकता. पेंटियम मध्ये 64 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. आता जेवढ्या जे डेटा बसेस असतात ना ज्या प्रोसेसरच्या, तर प्रोसेसर तेवढ्याच बिटचं गृहीत धरतो आपण. ठीक आहे, तर पेंटियम किती बिटचा आहे मग 64 बिटचा आहे. तर 64 डेटा बसेस असल्यामुळे 30 आणि त्याच्याकडे ऍड्रेस बसेस किती आहेत 32 बिट ऍड्रेस बसेस आहेत. आपण वरती पाहिलं तेच सेंटेन्स क्लिअर केले, हेच त्याचे काय झाले फीचर्स झाले. मग पेंटियम प्रोसेसरकडे अजून कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर आहे. पुढच्या 4 मार्काच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर एक्सप्लेन करते. ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर मध्ये काय असतं की प्रोसेसर ऍट अ टाइम म्हणजे एका सायकलला, ओके, पर सायकलला मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतं. ओके, तर बाकीच्या प्रोसेसरमध्ये काय होतं की पर सायकलला सिंगल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतं. पण इथे तसं काही नाहीये, इथे तुम्हाला एका सायकलला मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन
दोनपेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात, ज्यामुळे प्रोसेसरची स्पीड काय होते, वाढते. त्यानंतर आहे की डेटा अँड कोड कॅचेस ऑन चिप. ओके, तुमचा डेटा आणि कोड कॅचेस एकाच चिपवर, एका सिंगल चिपवर डेटा पण आहे आणि कोड कॅचेस पण आहे. याच्यामुळे प्रोसेसरची स्पीड काय होते, इम्प्रूव्ह होते. हा एक पॉईंट सांगायचा. त्याच्यानंतर याच्याकडे ब्रांच प्रिडिक्शन हा एक फीचर आहे. ब्रांच प्रिडिक्शनमुळे काय होतं की तुम्हाला कोणते ब्रांचिंग आहे, म्हणजे कंडिशनल इन्स्ट्रक्शन आहे की अनकंडिशनल इन्स्ट्रक्शन आहे. ओके, तर मग त्यामुळे ड्राय रन पासून हा कॅचेला प्रिव्हेंट करतो. मग ड्राय रन म्हणजे काय की एका अननोन लोकेशनला जाऊन स्टक होऊ देत नाही प्रोसेसरला. ठीक आहे, ह्याला म्हणतात ब्रांच प्रिडिक्शन. त्यानंतर हे तुमचा 64 बीट डेटा बसेस. याच्याकडे जे काही वरती पॉईंट सांगितलं आपण 64 बीट डेटा बसेस, त्याचा काय फायदा असतो, तर जेवढे जास्त बसेस तेवढा आपला डिव्हाइस प्रोसेसिंग स्पीड काय होणार, फास्ट होणार. डेटा ट्रान्सफर स्पीड काय होणार, फास्ट होतात. ओके, एक्सटर्नल डिव्हाइस ट्वाइस ॲज फास्टर ॲज अदर प्रोसेसर. ओके, 32 बीट पेक्षा तर डबलच आहे, त्यामुळे तुमचं प्रोसेसिंग स्पीड पण काय होणार, जास्त होणार. हे त्याचे फीचर्स आहेत. तुम्हाला 4 मार्काचा एक क्वेश्चन असतो याच्यावरचा, तो कोणता, तर 4 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन असतो पेपरमध्ये. बघा तुम्ही कोणत्याही पेपरमध्ये तुम्हाला हाच क्वेश्चन दिसेल. एक्सप्लेन द फॉलोइंग फीचर ऑफ पेंटियम प्रोसेसर. प्रोसेसरचे खालचे फीचर्स एक्सप्लेन करा म्हणून तुम्हाला देतील. पेंटियम प्रोसेसर बद्दल जास्त क्वेश्चन आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर मग आपले 4 फीचर कोणते, तर ड्युअल पाईपलाईनिंग, दुसरा होता ऑन चिप कॅचे. ओके, तिसरा आहे ब्रांच प्रिडिक्शन, चौथा आहे 16 बीट डेटा बसेस. हे तुम्हाला 4 फीचर एक्सप्लेन करायला सांगतात 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर आपण एक एक बघूयात. तर बघा, ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर. मग आता याच्यामध्ये ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर असल्यामुळे काय होतं की प्रोसेसर काय करतो, तुमचं प्रोसेसर आहे, तुमचा जो काही प्रोसेसर आहे मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन पर क्लॉक सायकल काय करतो, एक्झिक्यूट करतोय. तुमचं जो काही पेंटियम प्रोसेसर आहे, इट हॅज ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर. बिकॉज ऑफ धिस प्रोसेसर कॅन प्रोसेस मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन पर सायकल. एका सायकलला एकापेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन काय करतो, तो एक्झिक्यूट करू शकतो. त्यामुळे काय होतं, काय अचीव्ह होतं, तर हायर लेवल ऑफ परफॉर्मन्स अचीव्ह होतो. जे काही तुमचं जो काही प्रोसेसर ड्युअल पाईपलाईनिंग आहे, त्यामुळे एक्स्ट्रा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात एका सायकलला, त्यामुळे प्रोसेसिंग स्पीड पण काय होणार, जास्त होणार. त्यामुळे परफॉर्मन्स पण कसं असणार, हाय होणार ॲज कम्पेअर टू अदर मायक्रो प्रोसेसर. मग दुसरं आहे ऑन चिप कॅचे. डेटा अँड कोड ऑन चिप कॅचे. ओके, डेटा जो काही तुमचा इन्स्ट्रक्शनचा डेटा असेल आणि इन्स्ट्रक्शन स्वतः जो काही असेल कोड, हा चिपवरच अवेलेबल आहे. त्यामुळे काय होतो, प्रोसेसरची स्पीड काय होते, इम्प्रूव्ह होते. काय होते, इम्प्रूव्ह द स्पीड ऑफ पेंटियम प्रोसेसर. ऑन चिप कॅचे असल्यामुळे काय होतं, डेटा अँड कोड ऑन चिप कॅचे इम्प्रूव्ह द स्पीड ऑफ प्रोसेसिंग. ओके, नेक्स्ट आहे तुमचं ब्रांच प्रिडिक्शन. आता ब्रांच प्रिडिक्शनमुळे काय होतं की प्रोसेसर गेस करतो वेदर द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉलो द कंडिशनल इन्स्ट्रक्शन ऑर नॉट. ओके, म्हणजे पुढचं जे काही येणारं इन्स्ट्रक्शन आहे, जे ब्रांच प्रिडिक्शन केल्यामुळे काय होतं की आधीच कळतं प्रोसेसरला की नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एखाद्या अननोन मेमरी लोकेशनला आहे का. ठीक आहे, तर कंडिशनल ब्रांचिंग आणि अनकंडिशनल ब्रांचिंग असे 2 असतात. ठीक आहे, तर कंडिशनल ब्रांचिंग मध्ये काय होतं की अननोन मेमरी लोकेशनला जाऊ शकत नाही तो, है ना. अननोन मेमरी लोकेशनला जर गेलं तर स्टक झाला, इन्फिनिटीला गेला, तर त्यामुळे काय होतं, ड्राय रन हा प्रॉब्लेम येतो. ड्राय रन म्हणजे काय होतो, प्रोसेसर कुठेतरी एका अननोन लोकेशनला स्टॉप होतो. ठीक आहे, स्टक होतो, वेटिंग स्टेटवर जातो, तर त्याला म्हणतात ड्राय रन. मग हे प्रिव्हेंट करतं ब्रांच प्रिडिक्शनमुळे. ब्रांच प्रिडिक्शनमुळे काय होतं, असं लिहायचं तुम्हाला, बिकॉज ऑफ ब्रांच प्रिडिक्शन प्रोसेसर कॅन गेस द instruction follow whether the instruction follow conditional instruction or branch instruction किंवा or not एवढं लिहिलं तरी चालेल. because of this it prevent the dry running. ओके, याच्यामुळे काय होतं, ड्राय रनिंग होत नाही, असं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे तुमचं 16 बीट डेटा बसेस. आताच पाहिलं आपण 64 बीट डेटा बसेस. तर मग याच्याकडे जर 64 बीट डेटा बसेस आहे, त्याच्यामुळे काय होतो, हायर स्पीड ऑफ डेटा ट्रान्सफर होतो. ओके, मग जितक्यात जास्त डेटा बसेस तितका डेटा काय होणार, जास्त ट्रान्सफर होणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट मग याच्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की बाकीचे कसे येतात 32 बीटचे आहे, त्याच्यापेक्षा तर यांच्याकडे डेटा बसेस डबलच आहे. मग तुम्हाला नेक्स्ट पॉईंट सांगितला की डेटा ट्रान्सफर स्पीड ऑफ पेंटियम कशी आहे, ट्वाइस आहे, फास्ट आहे ॲज कम्पेअर टू 32 बीट ऑफ
डेटा बसेस प्रोसेसर. ओके, हे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, एवढेच करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त पेपरमध्ये कुठलाही क्वेश्चन विचारला जात नाही. तर 7 मार्कासाठी तुम्ही हे एवढे क्वेश्चन करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट सोल्युशन सोबत.